आज आपण मुलुंड येथे सालपादेवी मंदिर, पुरातन मंदिर आहे, स्वयंभू मूर्ती आहे, तिच्या दर्शनासाठी आलो आहोत. चला देवळात जाऊया. आज आपण मुलुंड येथील सालपादेवी मंदिर हे पुरातन मंदिर आहे, या मंदिरामध्ये आलेलो आहोत. या मंदिराची माहिती येथील स्थानिक दादा, आपलं नाव? शिवाबाई. हे आपल्याला माहिती देतील. माईक जरा जवळ पकडा. शिवाबाई हे 1915 पासून आमच्या आजोबाचं मंदिर आणलेलं इथे आहे. इथे का आवडीने घेऊन आलेलं आहे मंदिर. नामादेवी टेकडनं आमची घरं इथंच होती, पण इथनं आता तिकडे गेलेले आहेत. तर त्याकडे ते 100 वर्ष होऊन गेलेले आहेत. तर परंपरे आम्ही याची जत्रा आहे ते एप्रिलमध्ये येते. तर एप्रिलमध्ये आमची जत्रा येते. त्यामुळे उत्सव करून आम्ही सर्व गावकरी याची हे करतो. आमच्या राखणदाराला आमचं पूजा असते त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आम्ही राखण देतो. आणि आमची संरक्षण फुल म्हणून अशी देवी आहे, फुलाची देवी म्हणून आम्ही तिला हे करतो. आमची आणखी काय माहिती पाहिजे? तर मित्रांनो, आता आपण बघितलं 100 वर्षापूर्वीचं मंदिर. 100 वर्षापूर्वीचं मंदिर म्हणजे आईमध्ये शक्ती किती आहे, जागृत देवस्थान आहे. आणि येथील गावकरी मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये आईचा पालखी सोहळा उत्सव साजरा करतात. लोकांचे नवसही असतात. नवस येतात. नवसही लोकांचे पूर्ण होतात. महालक्ष्मी आणि बाजूची आहे ती सरस्वतीची, असे 3 मूर्ती आहेत तिथे पूर्वी काल्यापासून. हा गणपती आहे. हा ही आपली नर्मदेवीची ही आहे ना मूर्ती, ती आहे. ही आपला हनुमान आहे. हे आपला कुलदेवता आहे ते आहेत. आणि आपली हे आहेत ना राखणदारीची मूर्ती ती आहे, म्हणजे देवींची. आणि राखणदार आपला पुढे आहे तिकडे पाठीमागे. आता आपण मंदिरामधून दर्शन घेऊन देवीचं आलेलो आहोत. आता सालपादेवी पाडा म्हणून हे छोटंसं गाव आहे या लोकांचं. त्या गावकऱ्यांकडून आपण देवीबद्दल एक थोडीशी माहिती घेऊया. आई, ह्या गावामध्ये तुम्ही लोक राहता, किती वर्षापासून राहता? पूर्वीपासून राहते. किती वर्ष झाली? म्हणजे लहानपणात आम्ही सालपादेवीच्याच इथे सर्व हे आमचं सर्व तर एकच पाडा होता. सालपादेवी सालपादेवी आणली नामादेवीच्या इथून आणि बसवली सर्व गावकऱ्यांनी. ती मला माहित आहे, मी लहान असताना. आणि मग आम्ही लोक लहान असताना मुली मुली सारवायचो. असं छोटंसंच मंदिर बनवलं, सारवायचो. आणि आमचाच हा पुजारी होता तिथे, एक बाबा ठेवला म्हणून. मग आमची 3 गावाची कशी, नाऊर गाव, गवणीपाडा आणि सालपादेवी पाडा, तिन्ही मिळून सर्व यात्रा करायची. आणि ते पण वैशाखाला अशी अमावस्या, मग नाटक ठेवायचे, कुठे तमाशा ठेवायचे, सर्व आमचे गावकरी मिळून असे. आणि मी जत्रा व्हायची तेव्हा हे सर्व खुल्लंच होतं. आम्ही लहान लहान असताना तिथेच लहानाचे मोठे झालो. म्हणजे आता मला 70 वर्ष. म्हणजे हे मंदिर तुमच्या जन्माच्या अगोदरपासूनच आहे? हा. आणि शेती लावायचो इकडे इकडे सर्व आमची लोक. आणि जत्रा करायची. म्हणजे आमची एक तिची सालपादेवी का बसवली का, आमच्या गावकऱ्याने एक सहारा, म्हणजे तिचं नाव सहारा म्हणजे सालपादेवी असं सर्व बोलायला लागले. म्हणजे आता मित्रांनो, सालपादेवी हे नाव कसं पडलं तर गाववाल्यांना या आईचा एक सहारा, एक आश्रय म्हणून त्या देवीचं नाव पडलं सालपादेवी. अजून त्याबद्दल काय सांगाल? अजून काय माहिती द्यायची असेल तर अजून
अजून काय आणखीन वाडवडील पालखी सर्व वगैरे गेले. तुम्ही लोक एकदम आता हे जोमाने लोकं करता. करतात सर्व हे मुलं करतात. आता यांना सांगितलंय करा बाबा, आपले वाडवडील करून गेले, आता तुम्ही करा. आता आमच्यात तर नाही होत, आता करतात या सर्व मिळून सर्व देवीचं. हा तुम्हाला काय वाटतं देवीबद्दल? काय नाही, चांगलं वाटते. होते यात्रा होते वर्षाला, आनंद वाटते आम्हाला. भंडारा वगैरे होतो तुम्हाला काय हो, वाटतं? भंडारा होते. मला आता 45 वर्ष झाली सालपादेपाड्यात. आमची ही 5वी पिढी आणि आम्ही मल्हारकुळी आहोत. देवीच्या उत्सवात आम्हाला सहभागी व्हायला खूप आवडतं, कारण आम्ही इथे लहानाचे मोठे झालो आणि एकत्र कार्यक्रम हा करतो आणि हा कार्यक्रम करताना एवढा जोश येतो आणि आई माऊलीच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. सगळे मिळून मिसळून करतात. सगळे कार्यकर्ते चांगले आहेत तिथे काम करणारे आणि ह्यापुढे त्यांनी चांगलं करावं, आई माऊलीचं नाव रोशन करावं आणि सगळ्यांचं आई माऊलीचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळावा हीच सदिच्छा. महिन्याची झाली कार पालखी नाही अजून निघाली ना, बोलवा फुलवाल्याला माझे आईची पालखी सजवाला, बोलवा भगताला ऐसा अंगानो वारा खेळाला. तर आता आपण या सालपादेवीबद्दल गावकऱ्यांच्या तोंडून एक एक माहिती ऐकतोय. आता नवीन पिढीला त्याबद्दल काय वाटतं, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मी झाले, आता मला 12 वर्ष ह्याच्यामध्ये मी काम करतो या पालखी उत्सवामध्ये. आता अगोदर याच्या पुढं माझी जे मोठी लोक होती त्या लोकांनी माझ्या ताब्यात दिला आणि तो उत्सव मी आता वाढवत चाललेलो आहे. आणि आता या पुढच्या वर्षी मला या देवीची मुकुटा घडवायचे कुठल्याही परिस्थितीत ते मी तो प्रयत्न आता पूर्ण पार पडेल आणि तो माझा मनाची इच्छा ती पूर्ण करणार या वर्षी पुढच्या वर्षापर्यंत. यांच्या देवीच्या मूर्त्या आपण बघितल्या, शेंदुरी मूर्त्या आहेत. 100 वर्षापूर्वीचं मंदिर या लोकांनी सांगण्यात आलं. तर आता त्यांचा असा मानस आहे गाववाल्यांचा की त्यांना जो देवीचे मुखवटे जे आहेत हे त्यांना प्रत्येक गावामध्ये आपण बघतो, पालखी वगैरे काढतो, तर ते देवीचे मुखवटे पालखीमध्ये बसवतात आणि पालख्या काढतो. तर त्यांचा हा मानस चालला आहे, विचार चालला आहे गाववाल्यांचा की त्यांना देवीचे मुखवटे हे चांदीचे करायचे. तर देवीच्या कृपेने याच वर्षी त्यांची ही सर्व मनोकामना ही देवी पूर्ण करो